गजबजलेल्या शहरापासून ते जंगलांपर्यंत सगळीकडे दिसणारा आणि जवळपास सगळ्यांनीच बघितलेला पक्षी म्हणजे दयाळ. दयाळाला इंग्रजीत ओरिएंटल मॅकपाय रॉबिन असं म्हणतात. याच्या या इंग्रजी नावातूनच दयाळाविषयी भरपूर माहिती मिळते. ओरिएंटल म्हणजे भारत, चायना आणि इंडोनेशिया या भागात आढळणारा. मॅकपाय म्हणजे मॅकपाय पक्ष्यासारखी रंगसंगती असणारा आणि रॉबिन म्हणजे युरोपियन रॉबिन या पक्ष्यासारखा मंजूळ आवाजात गाणारा. माझ्या बागेतली दयाळ पक्ष्याची जोडी मी लहानपणीपासून बघते. दयाळ साधारण 15 वर्ष जगतो, त्यामुळे सध्या बागेत असलेली जोडी खूप जास्त ओळखीची झाली आहे. ही जोडी मी बागेत लावलेल्या घरट्यांमध्ये दरवर्षी अंडी घालून आपली पिल्लं वाढवत असतात. तुम्ही बागेत असे नेस्ट बॉक्सेस लावले की त्या हमखास घरटी करणाऱ्या काही पक्ष्यांमध्ये दयाळ पहिल्या नंबरवर येतो. नर दयाळ हा चकचकीत काळा असतो. उन्हात त्याची पिसं निळसर चमकतात, तर फिमेल दयाळ ग्रे कलरची असते. त्यामुळे नर मादी सहज लक्षात येतात. उन्हाळा हा दयाळाचा ब्रीडिंग म्हणजेच विणीचा काळ असतो. या दिवसात सकाळी परिसरातल्या उंच झाडावर बसून नर उंच स्वरात गात असतो. त्याचं हे गाणं ऐकण्यासारखं असतं. दयाळाचं गाणं फिमेलसाठी तर असतंच, याशिवाय ते इतर नरांना इशारा देणारा सुद्धा असतं. हिवाळ्यात मी नराला हळू आवाजात गाण्याची तालीम करताना बघितलं आहे. उन्हाळ्यात कधीकधी हे महाशय सकाळी 3:30-4ला सुद्धा गाणं गात असतात. झाडांच्या ढोलीत, फटीत किंवा बागेत लावलेल्या नेस्ट बॉक्समध्ये मादी पालापाचोळा आणि काड्यांच्या साहाय्याने घरटं बांधते. त्यात ती 2-3 निळसर अंडी घालते. पावसाळ्याच्या सुरुवातीला पिल्लं अंड्यातून बाहेर निघतात तेव्हा त्यांच्यासाठी उधळी म्हणजेच फकड्यांची मेजवानी असते. दयाळ हा मुख्यतः कीटक, पालींचे पिल्लं खाणारा पक्षी आहे. कधीकधी इथं छोट्या बेरीजसुद्धा खातो. याशिवाय कुठे खरकटं वगैरे पडलेलं असलं तर तेही खातो. पिल्लांना मात्र तो स्ट्रिक्टली किडेच खाऊ घालतो. आमच्या अंगणात आम्ही झाडांचा पालापाचोळा बारीक करून झाडांच्याच पायथ्याशी लीफ कंपोस्ट तयार होण्यासाठी टाकतो. अशा पानांमध्ये हजारो कीटक लपलेले असतात. उन्हाळ्यात झाडांना पाणी देताना हे किडे बाहेर पडतात तेव्हा दयाळ पेअर हमखास माझ्या मागे मागे हे उडालेले कीटक खायला फिरत असते. या मेजवानीत अनेक इतर पक्षी सहभागी होतात. दयाळाची एक खासियत म्हणजे तो इतर पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढतो. असं करून नर त्याच्या आवाजातली विविधता आणि कौशल्य दाखवत असतो. एकदा अंगणात ठेवलेल्या एका परडीमध्ये दयाळाने घरटे केले होते आणि वादळात ते पिल्लांसकट जमिनीवर पडलं. बिचारी पिल्लं काही त्यात वाचू शकली नाही. थोडा वेळ दयाळाची जोडी या घरट्यापाशी बसली होती, पण नंतर लगेच ते दुसरं घरटं बांधायच्या कामाला लागले. संकटांचा सामना करून आलेल्या परिस्थितीवर मात करत पुन्हा उभारी घेणं हे या पक्ष्यांनी मला शिकवलं. तुमच्याही बागेत आहे का अशी दयाळाची जोडी? व्हिडिओमध्ये मी रेकॉर्ड केलेले दयाळाचे काही गाणे आणि मी काढलेली दयाळाची चित्र ॲड केली आहेत.